नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे, यूट्यूबवरील अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण अपरोक्ष अनुभूती हा आदि शंकराचार्यांचा ग्रंथ आपण बघत आहोत. आजच्या एपिसोडमध्ये अपरोक्ष अनुभूती एपिसोड 4 भाग 4 याला मी सुरुवात करत आहे. परंतु त्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतः स्वतां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अपरोक्ष अनुभूती एपिसोड 4 मंत्र 16 पासून सुरुवात होते. मंत्र 16. अहम एकोपी सूक्ष्मश्च ज्ञाता साक्षी सद्व्ययः तदहम नात्र संदेहो विचारः सोयमीदृशः. म्हणजे काय की ज्याप्रमाणे माझ्या मधला अहंकार रूपी मी हा सूक्ष्म आहे, जाणणार आहे, साक्षी आहे, सर्वव्यापी आहे, सच्चित आनंद आहे, अविकारी आहे, त्यामुळे मी सुद्धा तेच परब्रह्म स्वरूप आत्मतत्व आहे. परंतु अहम किंवा जीव हा शरीर आणि मनाने जखडलेला आहे. जेव्हा तो शरीर आणि मनाची बंधनं पासून मुक्त होतो तेव्हा अहम ब्रह्मास्मी हा एकरूपतेचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे काय की हे जे शरीर आणि मन आहे त्याला उपाधी असं आध्यात्मिक भाषेमध्ये म्हटलं जातं. उपाधी म्हणजे काय तर आवरण, बाह्य आवरण. म्हणजे आतमध्ये आपल्या सगळ्यांच्याच जे प्राण ऊर्जा स्तोत्र आहेत, स्त्रोत आहे, तत्व आहे, आत्मतत्व, त्या आत्मतत्वाच्या वरती हे जे शरीर मनाचं बाह्य आवरण घातलेलं आहे ते आवरण म्हणजे उपाधी होय. आवरणाचा किंवा उपाधीचा गुणधर्म काय असतं किंवा वैशिष्ट्य काय असतं तर जे उपाधी आहे बर का, जी उपाधी आहे त्याचे गुणधर्म आतल्या ज्या मूळ तत्व आहे, ज्याला झाकलं गेलेलं आहे त्याच्यावर ते लादले जातात. म्हणजे आपण त्यासाठी एखाद्या शुभ्र पांढऱ्या शुभ्र क्रिस्टलचं उदाहरण आपण घेतलं तर आपल्याला ही कन्सेप्ट नीट समजेल. एखादं पांढरं शुभ्र रंगहीन असं क्रिस्टल आपण घेतलं आणि त्याच्या बाजूलाच लाल रंगाचं फूल जर आपण ठेवलं, अगदी लाल भडक रंगाचं, तर काय घडतं की प्रत्यक्षात ते क्रिस्टल जरी रंगहीन असलं, प्रत्यक्षात ते क्रिस्टल जरी रंगहीन आहे तरी सुद्धा जवळ ठेवलेल्या लाल रंगाच्या त्या फुलामुळे ते क्रिस्टल आपल्याला लाल चुटूक भासायला लागतं. म्हणजेच काय की त्याचा गुणधर्म खरा लाल रंग नाहीच आहे. क्रिस्टल हे पांढरच आहे, रंगहीनच आहे, परंतु त्याच्याजवळ ठेवलेल्या उपाधींमुळे, बाह्य आवरणांमुळे त्या आवरणांचा जो गुणधर्म आहे तो आतल्या तत्वाला तो लागतो. माया ही जगताची मुख्य उपाधी आहे असं समजलं जातं, जिच्यामुळे हे एकच परमतत्व खरं म्हणजे सगळ्या ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेलं आहे, नाही का. ते सर्वव्यापी आहे, तेच सगळीकडे निर्गुण तत्व प्रत्येक गोष्टीमध्ये ते भरून राहिलेलं आहे. असं जरी असलं
तरी प्रत्येक गोष्टीवर जी आवरणं घातलेली आहेत, माणसाची, डोंगरांची, झाडांची, अनेक गोष्टींच्या आवरणांमुळे ही सगळी जी विविधता आहे ती आपल्याला या उपाधींमुळे भासते. परंतु इथे आदिशंकराचार्य असं म्हणतात की ही जी उपाधी आहे त्यांना जर मी आत्मज्ञानानं जर नष्ट केलं, वगळून टाकलं. नष्ट करणं म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, कारण शरीर आणि मन हे जे आहे ते आपल्याला प्रत्यक्षपणे नष्ट करायचंच नाहीये. ते नष्ट करायचं नाहीये. मग कोणत्या अर्थानं? तर जेव्हा आपण हे जाणतो की हे शरीर आणि मन माझं खरं स्वरूप नाही, हे बाह्य आवरण घातलेलं आहे, हे जेव्हा ज्ञान आपल्याला येतं तेव्हा प्रत्यक्ष ते शरीर आणि मन वगळण्याची काही एक गरज राहत नाही. आपण हे जाणतो की ही सगळी उपाधी आहे आणि उपाधी म्हणजे मी नाही, नाही का? उपाधी म्हणजे मी नाही, माझं खरं स्वरूप हे आतलं आत्मस्वरूप आहे. आता उपाधीचं जसं उदाहरण अध्यात्मामध्ये दिलं जातं तशाच प्रकारे अजून दुसऱ्या प्रकारे सुद्धा ही गोष्ट आपल्याला समजावून सांगितली जाते. आदि शंकराचार्यांचं दक्षिणामूर्ती स्तोत्रम हे अतिशय प्रसिद्ध असं स्तोत्र आहे. अद्वैत सिद्धांतावर त्याचं निरूपण त्यामध्ये झालेलं आहे. त्यामध्ये पहिल्या कडव्यामध्ये आदि शंकराचार्य असं म्हणतात की जणू बर का आरशामध्ये, जणू आरशामध्ये अख्ख्या नगरीचं प्रतिबिंब त्यामध्ये पडावं. म्हणजे मग त्या प्रतिबिंबामध्ये काय काय येऊ शकतं? अख्खी नगरीच त्या आरशामध्ये मला दिसते. रस्ते असतील, झाडं असतील, माणसं असतील, ही सगळी मी त्या आरशामध्ये प्रतिबिंबाच्या रूपामध्ये बघत आहे. परंतु प्रत्यक्ष त्या आरशामध्ये ती प्रत्यक्षपणे उतरली आहेत का? नाही. मी जर आरशाला हात लावून बघितलं तर तिथे काचेशिवाय दुसरं आपल्याला काही एक आढळणार नाही. ती जी काही दृश्य आपल्याला दिसतायत ती निव्वळ प्रतिबिंब आहेत आणि प्रतिबिंब ही बिंबावर परिणाम करू शकत नाहीत, बर का? प्रतिबिंब जी असतात ती बिंबावर परिणाम करू शकत नाहीत. प्रतिबिंबांचा मूळ सपोर्ट कोण आहे? कशामुळे ही प्रतिबिंब दिसतात? तर आरसा हा त्याचा मूळ सपोर्ट किंवा अधिष्ठान आहे. त्याचप्रमाणे जगत हे जे आपल्याला दिसतं त्याचा मूळ सपोर्ट, मूळ अधिष्ठान हे परमतत्व आहे. परंतु जगतामध्ये ज्या अनेक गोष्टी घडतात त्या त्या ज्या घडत असतात, सुखदुःख असेल, वादळ वारा असेल, जे जे काही जगतामध्ये घडतं त्याचा परिणाम आत्मतत्वावर किंवा परब्रह्म तत्वावर तो होऊ शकत नाही. म्हणजेच त्यावरनं काय सिद्ध होतं की शरीर आणि मन ही निव्वळ प्रतिबिंब आहेत आणि त्यामुळे उपाधी आहेत. त्यामुळे मनामध्ये जर अस्वस्थपणा आला तर मन म्हणजे मी नाही, माझं खरं स्वरूप हे आतील आत्मस्वरूप आहे आणि आत्मस्वरूपाला मनामध्ये ज्या ज्या घडामोडी घडतात, विकार येतात, प्रक्षोभ होतो, राग येतो, क्रोध येतो, या सगळ्या विकारांचा, मनातील ज्या विकारांचा, विचारांचा जो परिणाम आहे तो आत्मतत्वावर तो होऊ शकत नाही. कारण मनाला जी कार्यशक्ती दिलेली आहे ती आत्मतत्वानं त्याला दिलेली आहे. त्यामुळे उलटीकडनं परत मन हे आत्मतत्वावर काहीही परिणाम करू शकत नाही. आता वळूया मंत्रसत्रा. आत्मा विनिष्कलो ह्येको देहो बहुभिरावृतः तमोरैक्यम प्रपश्यन्ति किमं ज्ञानम मतः परम. म्हणजे काय? आत्मतत्व हे
एकच एक आहे. हा, आत्मतत्व हे एकमेव आहे. त्यामध्ये त्याचे कोणतेही भाग पडत नाहीत. म्हणजे बाबा एक आत्मतत्व घेतलं आणि त्याचे तुकडे केले, त्याचे भाग केले, त्याचे अंश केले, असं काही त्याचं होऊ शकत नाही. ते एकसंघ आहे, एकमेव आहे आणि ते विभागांशिवाय ते आहे. परंतु आपलं शरीर कसं आहे? शरीराला अनेक भाग आहेत, अनेक अवयव आहेत. हात आहेत, पाय आहेत, तोंड आहेत, असे वेगवेगळे भाग शरीराला आहेत. पण तरी सुद्धा आदि शंकराचार्य म्हणतात तरी सुद्धा किती ठळक फरक आहे बघा दोघांमध्ये. आत्मतत्वाचं विभाजन होत नाही, त्याचे भाग पडत नाही, तो विकारी आहे, तो बदलणारा नाही. हा, तो बदलणारा आहे नाही, नित्य आहे, स्थित आहे. आणि आपलं शरीर कसं आहे? त्याचे भाग पडतात, तो विकारी आहे, तो बदलणारा आहे. हे सगळे एकमेकांमध्ये फरक असून सुद्धा आपण केवळ अज्ञानामुळे शरीर आणि आत्मा हे एकच एक मानतो. त्याला उदाहरण आचार्य दोरी आणि सर्पाचं देतात. दोरीवरती अज्ञानानं ती दोरी नाही हे कळल्यामुळे आपण त्याला सर्प मानतो. तिथे आचार्य म्हणतात ठीक आहे, हे अज्ञानामुळे घडलं, पण निदान त्या दोरी आणि सर्पामध्ये काहीतरी साम्य मनुष्याला दिसतं. परंतु इथे तर आत्मतत्व आणि शरीर जर बघितलं तर त्या दोघांमध्ये वस्तुतः काहीही साम्य नसून सुद्धा शरीर आणि आत्मतत्व हे एकच एक आहेत हे आपण मानतो. कसं आहे ना की आपल्यामध्ये दोन मी नेहमी वावरत असतात बर का. दोन मी. खरा मी कोणता आहे? खरा मी आहे माझ्यातील किंवा प्रत्येकाच्या शरीरामधील दडलेलं प्राण ऊर्जा तत्व म्हणजे परब्रह्म तत्व. ते आपलं प्रत्येकाचं खरं स्वरूप म्हणजे खरा मी तो आहे. खरा मी कोण आहे? माझ्यातील आत्मतत्व हा खरा मी आहे. आणि दुसरा जो मी आहे खोटा मी, तो कोणता आहे? तो अहंकार रूपी जीव, मी करणारा हा जो अहंकार रूपी जीव आहे तो म्हणजे खोटा मी. खोटा अशा अर्थानं की त्याला जे सत्यत्व लाभलेलं आहे, अहंकार मोठ्या अगदी बढाया मारत असतो, मी केलं, हे मी केलं, ते माझ्यामुळे झालं, असं मी तिथे होतो म्हणून ते सगळं शक्य झालं वगैरे वगैरे. मीपणाची बडबड माझी चालू असते. त्या मीपणाला, अहंकार रूपी जीवाला हे जे सामर्थ्य मिळतं, स्फुरण त्याला जे सतत सदैव चढलेलं असतं, ते सामर्थ्य त्याला कशामुळे मिळतं? त्याच्या पाठीमागे असलेल्या त्याच्या मूळ स्त्रोतामुळे हे अहंकार रूपी जीव हा सगळं बडबड करत असतो. परंतु त्याचं जे सामर्थ्य आहे ते त्याचं स्वतःच नाही, ते उसणं आहे. त्याला ते आत्मतत्वाच्या प्राण ऊर्जेकडून हे आपल्याला शरीराला, मनाला, इंद्रियांना, प्रत्येक गोष्टीला हे जे सामर्थ्य मिळालंय, क्रिया करण्याची जी शक्ती मिळाली, ती केवळ आतल्या आत्मतत्वामुळे आहे. पण ते निर्गुण आहे, ते कधी काही बोलत नाही, ते करता नसतं, ते तुमच्या शरीराच्या व्यवहारामध्ये भाग घेत नाही. त्यामुळे त्याला मागे टाकून माझा अहंकार रूपी जीव सतत मी करत असतो. म्हणजे इथे काय घडतं की इथे सुपर इम्पोजिशन घडलं जातं. म्हणजे काय? अध्यास घडला जातो. अध्यास म्हणजे काय की खरं आत्मतत्व हे माझं मूळ स्वरूप, त्याच्यावर शरीर मन हे लादलं गेलेलं आहे, आरोपित त्याच्यावर ते केलं गेलेलं आहे. पण त्यामुळे घडतं काय की शरीर आणि मनाचे जे गुणधर्म आहेत, शरीर आणि मनाचे जे गुणधर्म आहेत ते आत्मतत्वावर आरोप केले जातात. माझं शरीर कृश आहे, मी उंच आहे, किंवा माझं मन सदैव प्रसन्न असतं, माझं मन निराश आहे, असे जे शरीर मनाचे जे गुणधर्म आहेत
ते माझ्यातल्या खऱ्या मीवर हे लादले जातात. त्यामुळे मी काय म्हणते, माझं शरीर कृश आहे, मी कृश आहे, मी प्रसन्न आहे, मी अशी आहे, मी तशी आहे. मी प्रत्यक्षात आत्मतत्व म्हणून अशी आहे का? नाही. पण शरीर आणि मनाच्या उपाधीमुळे, त्याच्यावर आरोपित केल्यामुळे त्याचे गुणधर्म हे आत्मतत्वावर लावले जातात. आणि मी म्हणते की मी कृश आहे, मी निराश आहे, मी प्रसन्न आहे. त्याचप्रमाणे काय घडतं, सुपर म्युच्युअल इम्पोजिशन घडतं. जसं शरीराचे गुणधर्म, बर का, शरीराचे गुणधर्म हे आत्म्यावर आरोप केले जातात, त्याचप्रमाणे आत्म्याचे जे गुणधर्म आहेत, सत्यत्व, एक्झिस्टन्स, आपल्या सगळ्यांना जे सत्यत्व मिळालंय, एक्झिस्टन्स मिळालंय, ते आपलं नाहीये. आपल्याला कुठून मिळालं? आपल्याला आत्मतत्वामुळे ते मिळालेलं आहे. पण होतं काय की आत्मतत्वाचं सत्यत्व शरीर घेतं, तो गुणधर्म शरीरावर लादला जातो. मी एक्झिस्टन्स मध्ये आहे, मला जाणीव आहे, माझी बुद्धी किती प्रगल्भ आहे, किती जाणीवपूर्वक मी वागत असतो. हे जे मी बोलते ते जाणीव तत्व, कॉन्शियसनेस, हा आत्मतत्वाकडून माझ्यावर मी तो आरोपित करून घेतलेला आहे. अशा प्रकारे शरीर मनाचा अध्यास हा आतल्या आत्मतत्वावर लावला जातो. शरीर मनाचे गुणधर्म हे आत्मतत्वाला चिकटतात आणि आत्मतत्वाचं एक्झिस्टन्स, सत्यत्व आणि कॉन्शियसनेस हे शरीर मन स्वतःच आहे असं तो मानायला लागतो. आता बघूया आपण एक कथा, बर का, एक कथा सुरेश्वराचार्यांची. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की मंडन मिश्रा हे महिष्मती नगराचे एक प्रकांड पंडित, अत्यंत नावाजलेले पंडित होते आणि त्यांची कीर्ती आदि शंकराचार्यांच्या कानावर गेली. आदि शंकराचार्य जेव्हा भ्रमण यात्रेमध्ये होते तेव्हा त्यांना हे समजलं आणि त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. आता मंडन मिश्रा आणि शंकराचार्यांचा वाद सुरू होऊन बरेच दिवस लोटलेले होते, बर का. कोणीच हार मानायला तयार नव्हतं. शेवटी मंडन मिश्रांना असं जाणून गेलं की आदि शंकराचार्यांसमोर, बर का, आदि शंकराचार्यांसमोर आपला आता निभाव लागणं शक्य नाही. म्हणजे आपण त्याला समजत होतो की हा तर काय एक युवक आहे, हा बघता बघता माझ्या समोर याचं काय टिकाव लागणार, बघता बघता मी याला वादामध्ये पराभूत करून टाकेन. पण तसं काही एक घडलं नाही आणि मंडन मिश्रांना त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेचा प्रत्यय आला आणि त्यांनी अत्यंत विनम्रपणे असं ठरवलं की आपण आता यांच्या समोर माघार घेणं योग्य आहे. त्या दोघांच्या वादासाठी पंच म्हणून, जज म्हणून शंकराचार्यांनीच सुचवलेलं होतं की मंडन मिश्रांच्या ज्या पत्नी आहेत उभय भारती देवी, त्यांनाच जज म्हणून नेमावं. कारण उभय भारती देवी या कोणी साध्या सुध्या सामान्य स्त्री नव्हत्या, त्या साक्षात सरस्वती देवींचा अवतार होता. म्हणून आदि शंकराचार्यांनी त्यांना सुचवलेलं होतं. आता उभय भारती देवी या साक्षात सरस्वती देवीचा अवतार होता, मग त्या मनुष्य रूपामध्ये त्यांना जन्म का घ्यावा लागला, तर त्याची अशी कथा सांगण्यात येते की बर का, स्वर्गलोकीमध्ये एकदा दुर्वास ऋषी ऋग्वेदातील काही मंत्र म्हणत होते, तेव्हा काही थोडीशी चूक त्यांच्या उच्चारामध्ये झाली आणि नकळतपणे सरस्वती देवींना, म्हणजे त्यांना काही त्यांचा अपमान वगैरे करायचा नव्हता, पण नकळतपणे सरस्वती देवींना थोडस हसू उमटलं. त्याबरोबर झालं, दुर्वास ऋषी भयंकर त्यांच्यावर चिडले आणि ते म्हणाले
की तू माझा अपमान केलास, आता या गोष्टीसाठी तुला पृथ्वी लोकावर जन्म घ्यावा लागेल. आणि मग पुढे जेव्हा प्रत्यक्ष भगवान शंकरांचा अवतार असलेला सर्वश्रेष्ठ व्यक्ती अवतार म्हणून जन्म घेईल, तेव्हा त्यानंतर तुला परत मुक्ती मिळेल आणि तू स्वर्गामध्ये परत येशील. उभय भारती देवींचा जन्म मिथिलेमध्ये झाला. त्या कुमारील भट्ट यांच्या त्या भगिनी होत्या आणि त्यांचा विवाह मंडन मिश्रांशी झालेला होता. उभय भारती देवींनी जेव्हा वाद सुरू झाला तेव्हाच त्यांच्या दोघांच्या गळ्यांमध्ये अगदी भरगच्च अशी टवटवीत फुलांची माळ त्यांनी घातलेली होती. आणि त्या म्हणाल्या, या ज्या माळा घातलेल्या आहेत बर का, या ज्या माळा घातलेल्या आहेत, तर ज्याची माळ पहिल्यांदा सुकायला लागेल तो या वादामध्ये पराभूत झाला असं मानण्यात येईल. खरं म्हटलं तर अजून त्यांचा वाद चालू होता आणि अजूनही दोघांपैकी कुणाची माळ सुकायला लागलेली नव्हती. पण तरी सुद्धा मंडन मिश्रांचा मोठेपणा असा की त्यांनी स्वतःची हार मान्य केली आणि विनम्रपणे ते आदि शंकराचार्यांना म्हणाले की आता या वादविवादाचा अंत घडून यावा, मी माझी हार मान्य करत आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे हार स्वीकारले. आता वळूया मंत्र 18 कडे. आत्मा नियामक शांत देहो बाह्यो नियमकः तयोरेक्यम प्रपश्यन्ति किमं ज्ञानम मतः परम. म्हणजे आत्मतत्व हे शरीराचं नियामक आहे, नियंत्रक आहे, सूत्रधार आहे, नाही का. आपल्याला भले वाटू दे की मी सगळं करते, माझे हातपाय सक्षम आहेत, माझी बुद्धी चांगली तेजस्वी आहे, म्हणून मी सगळं करते, मी करता आहे, मी भोगणार आहे, मी सगळं काही आहे. भले काय 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 मला वाटू दे, परंतु जोपर्यंत आतलं आत्मतत्व हे माझं सूत्रधार आहे आणि जोपर्यंत त्याची इच्छा आहे तोपर्यंतच मी सगळी माझी बडबड चालू ठेवू शकते. आतला सूत्रधार, शरीराला कार्य ऊर्जा देणारा कोणीतरी वेगळाच आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज किती सहजपणे हे सांगून गेलेत. मी करतोय खरी बडबड, मी बोलतोय खरं, मला असं वाटतं वा 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 काय माझं मी छान बोलतोय, मी काय छान वाचतोय, मला काय छान समजतंय, वाटू दे. पण खरा भगवंत, आतला जो भगवंत आहे, प्राणरूपी ऊर्जार रूपी ईश्वर रूप जे आहे, ते माझं खरं नियामक तत्व आहे. आणि माझं शरीर हे नियमाप्रमाणे चालतं आणि ते बाह्य आहे. आत्मा हा नियामक आहे, त्याच्यामुळेच शरीराला सत्यत्व, एक्झिस्टन्स आणि कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव तत्व मिळतं. पूर्ण शरीर हे मग काय आहे, ते बाह्य आहे, बाह्य आवरण आहे. शरीर ही वस्तू, एखादी वस्तू असावी तशी ती वस्तू आहे, ती गोष्ट आहे. का? कारण शरीर हे बघितलं जातं, शरीर हे अनुभवलं जातं, शरीर हे पाहिलं जातं. जे बघितलं जातं ते आणि त्याला बघणार तत्व, अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी पडतात. शरीर हे वस्तू किंवा थिंग किंवा गोष्ट असल्यामुळे ती पाहिली जाते, ती बघितली जाते आणि कार्य करण्याची ऊर्जा त्याला आत्मतत्वाकडून हे
मिळत जाते. हा जो इगो आहे आपल्यातील, अहंकार रूपी इगो, ते सुद्धा मनाचंच एक कार्य समजलं जातं. त्यामुळे मी करणारा मी हा सुद्धा दुसऱ्या कुणाकडून तरी बघितला जातो. म्हणजेच आत्मतत्व हे आपलं नियामक आहे. भगवद्गीता अध्याय 2 मध्ये श्लोक 18 मध्ये भगवंत अर्जुनाला हीच गोष्ट समजावून सांगतात. ते म्हणतात, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. म्हणजे काय? ते म्हणतात, अरे बाबा अर्जुना, तू जो कपाळाला हात लावून बसलेला आहेस की मी माझ्या समोर उभ्या असलेल्या स्वजनांना कसं मारू, त्याचं पाप मला लागणार नाही का? तर याचं 2 स्तरांवरनं मी तुला उत्तर देतो. पहिला स्तर आहे आत्मस्तर. बर का, आत्मस्तरावरनं म्हणशील तर हा जो देह आहे तो नाशिवंत आहे. आज नाहीतर भले 100 वर्षांनी का होईना प्रत्येकाचा देह हा नष्ट होणार आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः. अरे बाबा, आत्मस्तरावरनं बघितलं तर प्रत्येकाचाच देह हा नाश पावणार आहे. हे आत्मतत्व हेच आपलं खरं मूळचं स्वरूप आहे. आणि आत्मस्तरावरनं बोलायचं झालं तर ते कसं आहे, तर ते कोणीही मारलं जाऊ शकत नाही, कुणाकडूनही त्याचा नाश होऊ शकत नाही. ते विनाशी मुळी नाहीच आहे. शरीर आणि मन फक्त बदलत जातात, पण आतलं आत्मतत्व हे अविनाशी तत्व आहे. त्यामुळे मी ह्याला मारलं तर मला पाप लागेल, मी त्याला मारलं तर ते पाप लागेल, हा तुझा भ्रम आहे. कारण आत्मतत्व जर आपण बघितलं तर ते मारतही नाही आणि मारलं जात नाही. अर्थात त्याचा अर्थ असा नाही की म्हणजे कोणी कुणाला उठून मनात आलं की मारून टाकावं, असा काही त्याचा भयंकर अर्थ नाही. हे केवळ आत्मस्तरावरच तात्विक त्याचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे त्याचा अर्थ असं नाही की हा ठीक आहे, भगवंत म्हणतायत की आत्मा मारला जात नाही, आत्मा मारत नाही, मग चला मला ह्याचा राग येतो, मी याला मारून टाकतो. नाही, असा भयंकर अर्थ त्यातनं काढायचा नाही. कारण लगेचच पुढे भगवंत असं म्हणतात की स्वधर्माकडे बघितलं असता दोन्ही पातळ्यांवरनं हे योग्य आहे. एक आत्म पातळीवरनं हे योग्य आहे, तो युद्ध करणं. त्याच बरोबरीनं शारीरिक पातळीवरनं व्यावहारिक सत्यतेवरून सुद्धा हे योग्य आहे. म्हणून हे युद्ध करायचंय. उगाचच मनाला आलं म्हणून समोरच्यांशी युद्ध करायचं नाहीये. हे युद्ध धर्मयुद्ध आहे. अनेक वेळेला युद्ध नको, युद्ध नको असं आपण सांगून बघितलेलं आहे. परंतु तरी सुद्धा समोरच्या व्यक्तीने जर आडमुठेपणा करायचा ठरवला, ऐकायचंच नाही असं जर ठरवलं, अन्यायपूर्ण वागणूक जर ते देत राहिले, तर मग मात्र नाईलाजानं का होईना आपल्या आत्मसन्मानासाठी आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी अर्जुना तुला हे युद्ध करणं भाग आहे, असं ते अर्जुनाला समजावून सांगतात. आता एक कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. कथा आहे संत श्रेष्ठ कनकदास. कसं आहे ना
की हे अध्यात्माबद्दलची चर्चा असल्यामुळे अनेक संत थोर महात्मे जे होऊन गेले त्यांचा परिचय सुद्धा आपल्याला घडावा या मतामुळे किंवा या प्रेरणेमुळे मी अशा संतांच्या कथा मध्ये मध्ये सांगत असते. संत श्रेष्ठ कनकदास, जन्म 1509, मृत्यू 1606. कनकदास हे मध्वाचार्यांच्या द्वैत वेदांताचे ते फॉलोअर मानले जातात. ते कर्नाटक संगीतामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. त्यांचं पूर्वीचं नाव होतं थिमप्पा नायक. शिगाव, विजयनगर, कर्नाटकामध्ये त्यांचा जन्म झाला. वडील बिरप्पा, आई बचमा. त्यांचे गुरु होते व्यासतीर्थ. असं म्हटलं जातं की एकदा त्यांची परीक्षा घेण्यासाठी भिकाऱ्याच्या रूपामध्ये साक्षात भगवंत त्यांच्या समोर आले आणि त्यांना काही प्रश्न विचारू लागले. परंतु कनकदासांनी अंतर्ज्ञानानं जाणलं की ही व्यक्ती कोणी भिकारी नसून साक्षात परमेश्वर आपल्या समोर आलेले आहेत. ते नतमस्तक झाले, भाव विभोर झाले आणि त्यांनी साष्टांग नमस्कार त्यांना केला. भगवंतांनी त्यांना विचारलं की तुला काही हवं आहे का माझ्याकडनं? मी तुला वर देण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा कनकदासांनी सांगितलं की मला जोपर्यंत आयुष्य लाभलंय तोपर्यंत सगळी दुखणी जरी आली तरी बरी करावीत. का? कारण त्यामुळे माझ्या भक्तीमध्ये व्यत्यय यायला नको, म्हणून ही विनंती मी तुम्हाला करत आहे. त्याचप्रमाणे जेव्हा कधी माझं मन वाटेल, मला इच्छा होईल, तेव्हा तुम्ही मला साक्षात दर्शन द्यावं, असा वर तुम्ही मला द्यावा. तथास्तु म्हणून भगवान अंतर्धान पावले. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा कनकदासांना भगवंतांचं दर्शन घ्यायची इच्छा होई तेव्हा ते आर्तपणे त्यांना साथ घालत असत. त्यांनी जवळजवळ 240 अभंग रचनांना संगीतबद्ध केलं होतं. त्याशिवाय हरिभक्तिसार, राम ध्यान चरित्र असे ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिले. कनकदास जेव्हा त्यांच्या गुरूंकडे शिकत होते तेव्हा एकदा त्यांच्या गुरूंनी त्यांना आणि सगळ्या शिष्यांना एकदा सांगितलं की तुम्ही एखादं फळ घ्या, बर का, तुम्ही एखादं फळ घ्या आणि जिथे तुम्हाला कोणी बघणार नाही, जिथे तुम्हाला कोणी बघणार नाही अशा ठिकाणी तुम्ही जाऊन ते फळ खा. ठीक आहे, सगळ्यांनी ते मान्य केलं आणि कोण कोण अगदी गुहेमध्ये, अंधाऱ्या जागेमध्ये अशा एक एक जागा शोधून ते फळ खाऊ लागले. परंतु कनकदास मात्र ते फळ घेऊन लगेचच, बर का, लगेचच आपल्या गुरूंकडे आले आणि ते म्हणाले अशी जागा कुठे शोधू मी? कारण परमेश्वर तर सर्वव्यापी आहे, सगळीकडे आहे, अंधाऱ्या जागेत आहे, गुहेमध्ये आहे. मी कुठे जाऊ, कुठे लपू? भगवंतांपासून कोणीही लपू शकत नाही. तो सर्वत्र आहे, तो माझी प्रत्येक कृती बघत आहे, असं त्यांनी विलक्षण उत्तर आपल्या गुरूंना दिलेलं होतं. मंत्र 19. आत्मा ज्ञानमय पुण्यो देहो मासम यो शुचिः तयोरेक्यम प्रपश्यन्ति किमं ज्ञानम मतः परम. आत्मतत्व हे जाणीवेनं भरलेलं आहे, ते सुमंगल आहे, पवित्र आहे. तर शरीर हे कसं आहे?
शरीर हे जड आहे. प्रकृती ही मूळचीच जड असल्यामुळे प्रकृतीकडनं आपल्याला जे शरीर मिळालंय ते जड आहे. जड म्हणजे काय की जे स्वतःहून कार्य करू शकत नाही, असं ते जड आहे, अशुद्ध आहे. शरीर हे नेहमीच अनुभवलं जातं आणि अनुभवणारा हा त्यातील आत्मतत्व आहे. आचार्य काय म्हणतात की शरीर हे जाणीवेनं, आत्मतत्व हे जाणीवेनं भरलेलं आहे आणि ते अत्यंत मंगल असं आहे, तेजपूर्ण आहे, प्रकाशपूर्ण आहे. गीता अध्याय 10 श्लोक 11 मध्ये भगवंत म्हणतात, तेषामेवानुकंपार्थम अहम ज्ञानजम नमः नाश याम्यात्म भावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. म्हणजे काय की भगवंत म्हणतात, भक्तांवर अनुग्रह करण्यासाठीच, बर का, भक्तांवर अनुग्रह करण्यासाठीच मी त्यांच्या आत्मभावामध्ये शिरून तेजस्वी ज्ञानदीपानं अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करत असतो. हे आत्मतत्व कसं आहे तर ते ज्ञानपूर्ण आहे, जाणीवेनं भरलेलं आहे, असं जेव्हा आदि शंकराचार्य म्हणतात म्हणजेच ते ज्ञानपूर्ण आहे, ऊर्जापूर्ण आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. जाणीव तत्वानं, कॉन्शियसनेसनं ते भरलेलं आहे. नाहीतर आपल्याला ही चैतन्य रूपी जाणीव आपल्या शरीराला ही लाभलेली नाही. ती जाणीव, ते ज्ञान केवळ आणि केवळ आपल्यातील आत्मतत्वामुळे आपल्या इंद्रियांना, मनाला ही मिळालेली आहे. केनोपनिषदामध्ये एक फार सुंदर मंत्र याबद्दलचा आलेला आहे. केनोपनिषदामध्ये असं म्हटलंय, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते आत्मना विंदते वीर्य विद्यया विंदते अमृतम. म्हणजे असं की आत्मज्ञानामुळे किंवा आत्मानुभूतीमुळे व्यक्तीला सामर्थ्य मिळतं. जेव्हा आपल्यातील आत्मतत्वाचं दर्शन साधकाला घडतं तेव्हा काय होतं, त्याला एक विलक्षण सामर्थ्य प्राप्त होतं आणि आत्मज्ञानानं अमृतत्व प्राप्त होतं. आत्मतत्वाचा हा अखंड तेवता जाणीवेनं भरलेला ज्ञानदीप एकदा आपल्याला अनुभूतीच्या माध्यमातून मिळाला, ते अंतर्ज्ञान झालं की सर्व काही उजळून निघतं. या ज्या आत्मानुभूतीची जी गोष्ट आहे तर अपरोक्ष अनुभूती हा अर्थातच ज्ञान योग आहे, नाही का. ज्ञान योगानं म्हणजे काय, आपल्यातील जे अज्ञान वसलेलं आहे की मी म्हणजे शरीर आहे हे अज्ञान दूर करण्यासाठी, त्यासाठी केवळ आणि केवळ ज्ञान योगाचा प्रकाश त्या अज्ञानावर पडणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा आहे ज्ञानयोग. यामध्ये काय काय स्टेप्स येतात, श्रवण, मनन, चिंतन, विचार करणं, अंतर्मुख होऊन ग्रंथांचं पारायण करणं, श्रवण करणं, त्यावर विचार करणं, बुद्धीला ती गोष्ट पटणं आणि मग त्यानंतर प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी, बर का, प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी ध्यान मग्नतेनं सखोल चिंतन रूपी ध्यान धारणेतून प्रत्यक्ष अनुभूती मिळवणं, हे हा झाला ज्ञानयोग. परंतु हा ज्ञानयोग जरी सर्वश्रेष्ठ असला तरी
अनेक भक्त जे साधक होऊन गेले, हा, ते आपल्या भक्तीच्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी ही आत्मानुभूती प्राप्त केलेली आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येतं की भक्ती योगाच्या निर्मळ, सहज, सोप्या अशा मार्गाने हळूहळू एक एक पायरी वर चढत साधक आत्मानुभूती घेऊ शकतो. पहिल्यांदी जी भक्ती आपली असते त्यामध्ये काहीतरी मागणं असतं, संसाराच्या काहीतरी गोष्टी असतात, नाही का, विवंचना असतात, काळज्या असतात, त्या दूर व्हाव्यात अशी आपली प्रामाणिक भावना असते. हळूहळू पुढे पुढे भक्ती मार्गामध्ये सुद्धा सखोल अशी परिपूर्ण भक्ती, त्याचा दीप जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये प्रकाशू लागतो तेव्हा त्याला पराभक्ती असं म्हटलं जातं. सर्वश्रेष्ठ भक्तीने जेव्हा साधकता, मला फक्त तूच हवायस, मला आता इतर काही माझं मागणं उरलेलं नाही, अशा निष्काम वृत्तीनं जी पराभक्ती केली जाते, त्या पराभक्तीच्या जोरावर साधक ईश्वराचा अनुभव घेऊ शकतो. यावरून संत श्रेष्ठ जनाबाईंची कथा मी आपल्याला सांगू इच्छिते. संत श्रेष्ठ जनाबाई, जन्म 1258, मृत्यू 1350. त्यांचा जन्म गंगाखेड या गावी झाला. वडिलांचं नाव दमा आणि आईचं नाव कुरुंड. त्या अगदी लहान असताना त्यांच्या मातेचं निधन झालं आणि या छोट्याशा जनाला आईविना कसं वाढवायचं हे तिच्या वडिलांना कठीण जाऊ लागलं. म्हणून त्यांनी पंढरपूरला दामा शेट्टींकडे आपल्या मुलीला म्हणजे जनाला सोपवायचं ठरवलं. तिथे दामा शेट्टींकडे जनाबाई दासी म्हणून तिथे आल्या आणि तिथेच त्यांचं सगळं आयुष्य गेलं. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, हे त्यांचं जणू भक्तीचं ब्रीदवाक्य बनलं. त्या दासी होत्या, त्यामुळे अनेक कष्ट त्यांना त्या घरामध्ये करावे लागले, परंतु त्यांची त्याबद्दल काही एक तक्रार नव्हती. त्यांनी विठ्ठलावर जी परमभक्ती केली, तर त्यासाठी दासीला काही मोकळा असा वेळ मिळणं शक्य नव्हतं. हे जाणल्यानं त्यांनी असा निर्णय घेतला की मी जे काम करीन, दळीन, कांडीन, केळ काढीन, जी कष्ट सगळे मी उपसीन, त्या वेळेलाच मी भगवंतांचं नाव माझ्या मनामध्ये असेल, माझ्या मुखामध्ये असेल, मनातल्या मनामध्ये मी माझ्या देवाचा जप करीन. अशा प्रकारे त्यांनी भक्ती आणि कर्म या दोघांची सांगड घालून दळिता कांडिता तुझं गायीन अनंता हे आपल्या भक्तीचं स्वरूप त्यांनी स्वीकारलं आणि त्याची चौकट त्यांनी रेखाटली. नामदेव हे त्यांचे गुरु होते. संत जनाबाई म्हणजे सहनशीलता, रुजुता आणि वात्सल्याचा एक परिपूर्ण असा भाव, असं म्हणजे जनाबाई होत्या. त्यांच्या एका अभंगामध्ये इतक्या उत्कटपणे त्या असा प्रश्न विचारतात, गंगा गेली सिंधू पाशी. बर का, गंगा गेली, सिंधू म्हणजे सागर, गंगा गेली सिंधू पाशी, त्याने अव्हेरिले दिसी. सागरानं नदीला अव्हेरलं, नाकारलं. गंगा गेली सिंधू पाशी, त्याने अव्हेरिले दिसी, तर ते सांगावे कोणाला, ऐसे बोलेगा विठ्ठला. अरे बाबा विठ्ठला, तुझ्या पायी मी शरणागत होऊन आलेली आहे. नदी जशी सागरामध्ये विलय पावते, परंतु त्यावेळेला नदीचाच अव्हेर जर सागराने केला तर तिनं कुठे जावं, काय करावं तिनं. अगदी त्याचप्रमाणे मी तुझ्या पायांशी आले रे बाबा,
मला अवेरी नकोस. मला अवेरलंस तर मी आता कुठे जाऊ? तुझं वाचूनही कोणी मज नाही रे विठ्ठला. असं मोठ्या आर्ततेनं जनाबाई त्यांना विनवणी करतात. भक्ती मार्गापासून सुरू झालेला प्रवास निर्गुण साधनेच्या एकाकी वाटेपर्यंत त्यांचा येऊन पोचला. बघितलं, साधी भोळी निर्मळ भक्ती, पण हळूहळू ती जेव्हा प्रगल्भ होत जाते तेव्हा संत जनाबाई या निर्गुण वाटेवरनं हळूहळू चालू लागल्या. मोठ्या सहजपणे, अगदी निष्पापपणे, खरं म्हटलं तर त्यांचं आयुष्य अत्यंत खडतर गेलं, कष्टाचं गेलं. बरं, नुसतं कष्टाचं गेलं असं नाही, त्यांना स्वतःच असं म्हणायला कोणी नव्हतं. आई गेली, थोड्या काळानंतर वडील गेले, स्वतःच असं जीवाभावाचं एक पण माणूस त्यांच्या वाट्याला आलेलं नव्हतं. माणूस घरी बसला म्हणून काय झालं हो? घरी बसला तरी 2-4 माणसं असतात की हो स्वतःची, जिथे आपण आपल्या मनातलं सगळं सांगू शकतो. ते सुद्धा सुख त्यांच्या वाट्याला आलं नाही. परंतु तरी सुद्धा त्याचं रडगाणं गात त्या बसल्या नाही. त्यांनी ते दुःख स्वीकारलं आहे. याच परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढायचा ठरवला आहे. याच मातीमध्ये त्यांनी घट्ट पाय रोवले आणि मोठ्या सहजतेनं त्या म्हणून जातात, स्त्री जन्म म्हणून न व्हावे हो उदास. हा, किती हा त्यांच्या मनाचा मोठेपणा हो. अहो, मी जर एवढ्या सगळ्या अडचणी असत्या तर मी काय केलं असतं? फक्त अडचणींकडेच माझा फोकस राहिला असता. बघा मी कशी दुःखी आहे, बघा मी किती गरीब आहे. जनाबाईंनी तक्रारीचं भांडवल उभं न करता त्यांनी विठ्ठलाच्या प्रेमावर त्यांनी त्यांचं आयुष्याचं केंद्रस्थान बनवलं. तिथून त्यांनी ऊर्जा प्राप्त केली आणि इतकी सगळी कठीण परिस्थिती असून सुद्धा त्याच उलट आपल्याला समजवतात की स्त्री जन्म म्हणून न व्हावे हो उदास. साधू संता ऐसा केले जनी, संतांचे घरची दासी मी अंकिली, विठोबानं दिली प्रेम केळा. असू दे मी दासी, हा, पण संतांच्या घरची मी दासी आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वरानं मला आश्रयस्थान दिलेलं आहे. अशा या संत श्रेष्ठ जनाबाई. आपण गीता 10:11 मधील जो श्लोक बघितला ना, की भगवंत जे म्हणतात, भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी मी त्यांच्या आत्मभावामध्ये शिरतो आणि तेजस्वी ज्ञानदीप त्यांच्यामध्ये निर्माण करतो. हे अगदी जनाबाईंच्या उदाहरणावरनं आपल्याला स्पष्टपणे कळून येतं. आता वळूया मंत्र 20वा. आत्मा प्रकाशकः स्वच्छो देहस्तामस उच्यते, तमोरैक्यम प्रपश्यन्ति किमं ज्ञानम मतः परम. म्हणजे काय? आत्मतत्व हे प्रकाशक तत्व आहे. मोठी महत्वाची गोष्ट आहे. आत्मतत्व हे प्रकाशक तत्व आहे, ते शुद्ध आहे आणि शरीर त्यानं प्रकाशलं जातं. आत्मतत्व सर्व गोष्टींना प्रकाशित करतो. त्याचबरोबरीनं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की शरीराची अशुद्धता, मलिनता ही आत्मतत्वावर त्याचा परिणाम होत नाही. जसं की सूर्य त्याच्या तेजस्वी ऊर्जेनं प्रकाशतो, मग त्याच्या खाली जमिनीवर काही वाईट गोष्टी घडत असतील, काही पापकर्म घडत असतील, काही मलिनता होत असेल, पण त्या कुकर्मांचा, अंधकारमय पूर्ण वागणुकींचा परिणाम आकाशी असलेल्या सूर्य तत्वावर जसा पडत नाही, त्याचप्रमाणे आत्मतत्व हे शरीराच्या पापकर्मांनी, शरीरांच्या कुकर्मांनी
हे त्यानं मलिन होत नाही. ते प्रकाशक तत्व आहे, ते अखंड आहे, ते अभंग आहे. ईशावास्योपनिषद या उपनिषदामध्ये मंत्र 8व्यामध्ये अगदी ह्याचंच वर्णन आलेलं आहे. सपर्यगात शुक्रम अकायम अव्रणम यस्ना निरगम शुद्धम अपाप विद्यम. म्हणजे काय? पर्यगात म्हणजे सर्व व्यापित्व, आणि ते शुक्र आहे म्हणजे काय? ते प्रकाशक तत्व आहे, तेजस्वी तत्व आहे, परम प्रकाश स्वरूप असं ते आहे. ते ज्ञान तत्व आहे. आपल्याला नुसतं शरीर मन इंद्रिय मिळाले म्हणून काही त्याच्यामध्ये अर्थ येत नाही. त्याच्यामध्ये सर्व कार्य करण्याची जी शक्ती त्यांना मिळाली, ती शक्ती आपल्यातील आत्मतत्व प्रकाशरूपी तत्वामुळे हे सगळं शरीर आपलं कार्यक्षम होतं. परब्रह्म तत्व हे सदैव शांत स्वरूप, आनंद स्वरूप, प्रकाशक स्वरूप, अतिशुद्ध आहे. ते इंद्रियांच्या शरीर मनाच्या अतीत आहे. गीता अध्याय 5:16 मध्ये भगवान असं म्हणतात, ज्ञानेन तुंतदज्ञानम येषाम नाशिता आत्मनः तेषाम आदित्य वज्र ज्ञानम प्रकाशयति तत्परम. म्हणजे ज्यांचे स्वतःबद्दलचं हे अज्ञान नष्ट झालं. कोणतं अज्ञान? की मी म्हणजे शरीर आहे, हे अज्ञान ज्यांचं नष्ट झालं, ज्यांना आपल्यातील आत्मतत्वाचं प्रत्यक्ष दर्शन झालं, ते आत्मज्ञान झालं, त्यांना सूर्याप्रमाणे त्यांचं ज्ञान परमार्थ तत्वानं त्यांना प्रकाशित करून जातं. कसं आहे ना, की आपली बुद्धी जरी कितीही उत्कृष्ट प्रतीची असली बर का, तरी सुद्धा केवळ भौतिक गोष्टींचं ज्ञान घेण्यापुरती ती सीमित असते. म्हणजे भले मी अगदी डॉक्टरेट मिळवीन, भौतिकशास्त्र, इतिहास, भौतिकाच्या अनेक ज्ञानांच्या ज्या शाखा आहेत त्यामध्ये मी अगदी उत्कृष्टपणे कार्य करू शकेन, परंतु आत्मज्ञान होणं हे बुद्धीच्या कक्षेत येत नाही. भले ती किती का सक्षम असू दे, सर्वोत्कृष्ट असू दे, त्याची लिमिट ही भौतिक गोष्टींपुरती ठरलेली आहे. आणि आपल्याला हे जे ज्ञान मिळवायचंय ते कुणाचं मिळवायचंय? साधी सुधी गोष्ट नाहीये. प्रत्यक्ष परमेश्वर जो अलौकिक आहे, अशा अलौकिक परमेश्वराचं ज्ञान घेणं ही लौकिक बुद्धी जी आहे ती कमी पडते. मग मला काय करावं लागेल? ती शरीर मन बुद्धीच्या जर ते अतीत आहे, तर मग आता माझ्या बुद्धीला अशी एक विलक्षण झेप घ्यावी लागेल बर का. बुद्धीची झेप इथपर्यंत आहे. लौकिक अर्थानं मी अगदी सर्वश्रेष्ठ आहे, अतिशय ज्ञानपूर्ण आहे, पण त्याची लिमिट कुठपर्यंत आहे? या रेषेपर्यंत. आणि आता मला झेप घ्यायचे परमेश्वराला जाणून घेण्यासाठी. परमेश्वर श्रेष्ठ स्तरावर हा बसलेला आहे. म्हणजे माझ्या बुद्धीनं एक अशी अगम्य झेप घ्यायला पाहिजे की आता ती त्या तत्वाच्या बरोबरीच्या स्तरावर जाऊन ती परमेश्वराला जाणू शकेल. जेव्हा अशी अलौकिक सांगता येणार नाही अशी जी प्रज्ञा जेव्हा बुद्धीला प्राप्त होते आणि ती अलौकिक स्तरावर जाते, तेव्हाच केवळ परमेश्वराचं ज्ञान मला होऊ शकतं.
त्यालाच ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. आणि ती साधनेनं, तपस्येनं, निर्मळ श्रेष्ठ अशा भक्तीनं, निष्काम वृत्तीनं, ज्ञानयोगानं ती जे आपली सामान्य बुद्धी काही एखाद्या विशिष्ट क्षणी तिला अंतर्ज्ञान होऊन इंट्युशननं ती ऋतंभरा प्रज्ञा ती जेव्हा प्राप्त करते तेव्हाच आपल्याला आत्मज्ञान होऊ शकतं. इथे मी हा एपिसोड अपरोक्ष अनुभूतीचा एपिसोड 4 मी इथे थांबवत आहे खरी, परंतु एपिसोडची सांगता मी कथेनं करत आहे. आत्ताच आपण अलौकिक अशा ऋतंभरा प्रज्ञेबद्दल आपण बोललो की ती जेव्हा प्राप्त होते, आपल्या भौतिक स्तराला ओलांडून जेव्हा ती अलौकिक स्तरावर जाते, तेव्हाच केवळ हे आत्मज्ञान शक्य होतं. तर त्यालाच अनुसरून आदि शंकराचार्यांबद्दल तर काय बोलावं, नाही का? ते तर उपजतच ईश्वराचेच अवतार होते आणि अत्यंत अलौकिक अशी ज्ञानप्रभा त्यानं ते उजळून गेलेले होते. त्यामुळे वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी सगळं शिक्षण घेऊन ते गुरुकुलातून आचार्य ही पदवी घेऊन घरी आले. आणि एके दिवशी त्यांच्या घरामध्ये बर का, एके दिवशी त्यांच्या घरामध्ये उपमन्यू, दधीची, गौतम ऋषी, अगस्त्य ऋषी असे 4 थोर ऋषी आदि शंकराचार्यांचं कौतुक ऐकून त्यांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी आले. तेव्हा आचार्यांची माता आर्यांबा तिथे होती, शंकराचार्य कुठे बाहेर होते. तेव्हा आर्यांबानं त्यांचा आदर सत्कार केला आणि मग तिनं मोठ्या कौतुकानं विचारलं की अहो, माझा मुलगा 7व्या वर्षी सगळं शिक्षण घेऊन आचार्य पदवी घेऊन घरी आला. मला मोठं अगदी कौतुक आणि आश्चर्य वाटतं हो. माझं मन त्याच्याबद्दलच्या कौतुकानं अगदी भरून जातं की एवढा कसा तेजस्वी मुलगा मला ईश्वर कृपेने प्राप्त झाला. याचं कारण काय आहे, याच्या पाठीमागचं हे मला तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही सगळे थोर थोर ऋषीमुनी माझ्या घरी आलेले आहात, उत्सुकतेपोटी मी तुम्हाला हे विचारते. तेव्हा अगस्त्य ऋषी त्यांना म्हणाले की अहो, हा तर साक्षात भगवान शिवशंकरांचा अवतार आहे. मग बरीच स्तुती कौतुक झालं आणि बोलता बोलता झालं काय की कौतुक करता करता अगस्त्य ऋषी बोलून गेले बर का, की असं जरी असलं तरी दुर्दैवानं मात्र या बालकाला अल्प आयुष्य मिळालेलं आहे. केवळ 8 वर्षांचं आयुष्य त्याला मिळालेलं आहे. ते ऐकता क्षणीच बाप रे, आर्यांबाचा चेहरा पांढरा फटक झाला. वेदनेनं ती जोरात ओरडली, काय काय म्हणताय तुम्ही? तेव्हा अगस्त्य ऋषी चपापले आणि ते म्हणाले, नाही नाही, घाबरू नका. मी त्याच्या ज्या असामान्य त्याची जी प्रतिभा आहे, बुद्धिमत्ता आहे, त्यामुळे प्रसन्न होऊन मी त्याला अजून 8 वर्षांचं आयुष्य प्रदान करत आहे. अहो, तरी काय झालं, फक्त 16 वर्षाचंच की आयुष्य की. आर्यांबानं मनातल्या मनात विचार केला आणि अतिशय दुःखानं ती खाली कोसळली. तिला कसं बस त्या ऋषीमुनी ते सावरतायत तेवढाच बाळ शंकर घरामध्ये आला. मग त्याच्या बरोबर 2 शब्द बोलून ते ऋषीमुनी बाहेर निघून गेले. बाळ शंकरानं आपल्या मातेला सावरलं, तिची समजूत घातली आणि ते म्हणाले की मला या दुःखमय संसार चक्रामध्ये अजिबात अडकायची इच्छा नाही, म्हणून माते मी घरी आल्यापासून तुला विनवतोय की मला संन्यास घ्यायची अनुमती तू मला जर दिलीस तर खूप मोठं कार्य
तर त्याद्वारे मी या संसार चक्रातून मुक्त होईन आणि थोडंफार कार्य मला करता येणं शक्य होईल. तेव्हा आर्यांबानं कळवळून त्याला म्हटलं, अरे बाबा, तुझ्याशिवाय मला कोणाचाही आधार नाही रे. हा, तू जर संन्यास घेऊन निघून गेलास तर माझं कसं होणार? ठीक आहे, माझं आयुष्य मी कसे तरी पूर्ण करीन, पण माझे अंत्यसंस्कार तुझ्याशिवाय कोणीही करणं हे मला पसंत पडणार नाही. ते तरी माझ्या मुलानं ते कर्तव्य करायला नको का? असं ती कळवळून भाबडेपणानं शंकराचार्यांना विचारू लागली. तेव्हा ते विचारमग्न झाले आणि म्हणाले की तुझी जेव्हा कधी इच्छा असेल तेव्हा मी तुला भेटायला येईन. आणि दुसरं म्हणजे तुझी ही इच्छा, तुझे अंत्यसंस्कार माझ्याकडून घडावेत ही तुझी इच्छा मी पूर्ण करीन, असं त्यांनी वचन दिलं खरं. पण अजूनही आर्यांबाचं मन त्यांना संन्यास ग्रहण करण्यासाठी, त्यांना परवानगी देण्यासाठी अजून तयार झालेलं नव्हतं. अपरोक्षानुभूती याचा एपिसोड 4 मी इथे संपवते खरी, परंतु मी अनेक पुढचे एपिसोड आणि अनेक विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला, YouTube वरील चॅनलला आपण कृपया शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.